तांत्रिक बाबींचे काही पूर्णपणे निर्बंध घातलेले आहेत. ऍक्च्युली या 2-3 महिन्यामध्ये बँकेने इन्व्हेस्टर बरोबर काही करार केलेले आहेत, चालू आहेत. त्या इन्व्हेस्टरनी आपल्याजवळ 250 ते 300 कोटी इन्व्हेस्टमेंट कबूल केली आहे. त्यापैकी 125 कोटी बँकेत आलेले आहेत ऑलरेडी. ते आपण कॅपिटलला घेतलेले आहेत आणि उरलेले 55-100 कोटी करंट खात्यामध्ये आहेत की जे स्टेप बाय स्टेप कॅपिटलला जमा होतील. रिझर्व्ह बँकेची 2 पॉलिसी आहे की तुम्ही एनपीए कमी करा आणि तुमचं कॅपिटल बेस वाढवा की ज्याच्यामुळे डिपॉझिटरची सुरक्षितता होईल. आणि ती पूर्ण सुरक्षितता आपण बँकेला हमी करून देतो की बँके प्रत्येक डिपॉझिटरचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्याच्याकरता जी काही पूर्तता लागणार आहे ती पूर्तताही आपण केलेली आहे. इन्व्हेस्टरही आपल्या बरोबर आहे, त्यांच्याबरोबर आपण अग्रीमेंट करून या सर्व गोष्टीची पूर्तता करून हे आर्थिक निर्बंध आता पूर्ण करतो. आपण उठवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकरता आपला फॉलोअप चालू आहे, आम्हाला खात्री आहे. त्याच्यामध्ये जे मेडिकल इमर्जन्सी छोटे लोक आहेत, स्टाफ चालू आहेत, त्याच्याकरता आपण आज मेल दिलेला आहे की ताबडतोब सुरू करावेत म्हणजे लोकांची अडचण होणार नाही. तोही आपला प्रयत्न आता करतोय, त्याला ते लवकर होईल. आणि पुढची जी गोष्ट आहे आर्थिक निर्बंध उठवायचे त्याच्याकरता आपण त्यांना प्रेझेंटेशन देतोय की आपले कसे करायचे, कॅपिटल आणि लिक्विडिटी कशी वाढते, त्या तांत्रिक बाबीची पूर्तता झालेली आहे. जी नसेल ते आमची अजून करायची तयारी आहे आणि हे आर्थिक निर्बंध ताबडतोब आपण उठवून घेण्याचा प्रयत्न करतो, उठतील. ठेवीदारांना आपण एवढंच करतो की आता अडचणीचा काळ आहे आणि सणासुदीचा काळ आहे, त्याच्यामुळे त्यांची अडचण होते. याच्याबद्दल आम्हाला खरोखर दिलेली वाटते, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. ही अशी गोष्ट व्हायला नको होती या काळामध्ये. आणि बँकेची परिस्थिती लोकांचे डिपॉझिट देण्यासारखे नाही अशी बिलकुल नाहीये. सगळ्या डिपॉझिटचे पैसे आपण देऊ शकतो. एकच डिपॉझिटर नव्हे, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत, सेफ आहेत, त्यांचे पैसे त्यांना मिळतील. वेळ आता आमच्या हातात नाही, वेळ आमच्यावर चुकीची आलेली आहे. पण आतापर्यंत समर्थ बँकेला सोलापूरकरांनी खूप विश्वास ठेवून प्रतिसाद दिलाय. आम्ही एकदा सांगतो, या अडचणी काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहा, आमच्या बरोबर विश्वास ठेवा, तुमच्या सगळ्यांचे पैसे सगळे व्यवस्थित मिळतील याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. तर किती शाखा आहेत आणि किती ठेवीदार आहेत, किती खातेदार आहेत? हे ठेवीदार वगैरे सगळे म्हणजे खातेदार सगळे 1 लाख खातेदार आहेत. बँकेचे 32 ब्रँचेस आहेत. प्रत्येक ठिकाणी या सगळ्या खातेदारांवर आजपर्यंत सोलापूरकरांनी खरोखर भरभरून प्रतिसाद दिलेला आहे बँकेला. आणि आम्ही एकच करतो की अडचणीच्या काळामध्ये थोडा उदळ काढून आमच्या बरोबर राहा, सगळ्या गोष्टी सुरू होतील. सगळ्या गोष्टी म्हणजे एकही पैशाचं कोणाचं नुकसान होणार नाही ही आम्ही 100% खात्री होतो. आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आज एक अडचणीच्या काळात बँकेच्या बरोबर राहावं.